सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्रातील सर्व धर्मीय तरुण पिढीच्या भविष्यासाठी आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे अन्न पाणी त्याग आमरण उपोषण करतात। उपोषण फक्त 1,34,000 तरुणांच्या भविष्यासाठी नसून भारतीय राज्यघटनेच्या आधारावर संपूर्ण देशाचे भविष्य वाचवण्यासाठी राज्यकर्ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सांगतात 3.5 कोटी लोकांना तरुणांना मी नोकरी देणार, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घोषणा करतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात या राज्यामध्ये देशातील पहिल्या वेळेस आम्ही 1,34,000 तरुणांना रोजगार देत आहोत आणि त्यांना 6 महिने झाल्यानंतर परमानंट नोकरी देऊ। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सांगतात तुम्ही 1 वर्षापर्यंत काम करा, तुमचं चांगलं काम असेल तर तुम्हाला तिथंच परमानंट नोकरी देऊ। आमच्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सांगतात आम्ही 10 लाख लोकांना रोजगार देणार आहोत आणि 5 लाख लोकांना परमानंट नोकरी देऊ। पण त्यांना कदाचित विसर पडला असेल राज्यामध्ये भारतीय राज्यघटना आहे। या देशाचा बाप शेतकरी राजा आणि दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। या राज्यकर्त्यांनी मला असं वाटतं आहे की यांना संविधानाचा विसर पडला असावा। अभिलाल देवरे आज देशाच्या भविष्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आज सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये आमरण उपोषण करतात। मी माझ्या 10 वर्षाच्या मुलाचा भविष्याचा विचार करत नाही, परंतु सगळ्या देशाचा भविष्याचा विचार करून मी परिवाराचा सुद्धा त्याग केला। मला एकच म्हणायचं आहे, राज्यकर्त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आतापर्यंत तुम्ही आपल्या महाराष्ट्र सरकारने 12वी आणि पदवीधर जे लोक होते, तरुण पिढी होती, यांना तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि वस्ती शाळेतल्या तरुणांना शिक्षकचा दर्जा दिला। या 1,34,000 लोकांना त्या आस्थापनावर तुम्ही का देऊ शकत? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही शब्द देतात, याला GR पेक्षा कमी समजत नाही। आणि त्या लोकांचा विचार करून त्या लोकांना नोकरी दिली, या लोकांना सुद्धा नोकरी द्या। तुम्ही दिलेला शब्द 10 लाख लोकांचा नोकरीचा प्रयत्न आहे, या देशाचा 3.5 कोटी तरुणांचा प्रयत्न आहे, तो पूर्ण करा। टप्प्याटप्प्याने काय होईना 1,34,000 लोकांना त्या आस्थापनावर परमानंट करा। हा जो माझा ध्येय आहे, जर तुम्हाला खरंच संविधान मान्य असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 21, 23, 39 आणि 41 या कलमाच्या आधारावर तर मग तुम्ही या नवीन पिढीचा तुम्ही विचार करा आणि त्या आधारावर तुम्ही द्या। आपला देश स्वतंत्र न होता इंग्रजांच्या तावडीतून आपल्याला जर स्वातंत्र्य मिळायचं असेल तर आपल्याला स्वतःला आमरण उपोषण करावं लागतं, असे माझ्या महापुरुषांनी दाखवून दिलं। महात्मा गांधींनी स्वतःने आमरण उपोषण केलं आणि सर्व महापुरुषांनी त्यांना साथ दिली। परिपत्रक नसताना सुद्धा माझा देश स्वतंत्र होऊ शकतो। आज जर आमरण उपोषण केल्यानंतर आपला देश स्वतंत्र होऊ शकतो। अभिलाल देवरे स्वतःचा जीव देऊन काय या लोकांना नोकरी मिळू शकत? मी सुद्धा त्यांच्या सारखं आमरण उपोषण केलं आहे। फरक फक्त एवढ्याच गोष्टीचा सांगतो, पूर्ण जगाला माझा एकच इशारा आहे, मी वयाच्या 34व्या वर्षी आमरण उपोषण करत आहे, माझ्या परिवाराचा त्याग करत आहे, अन्न पाणीचा त्याग करत आहे। जर आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी उपोषण करावं लागतं तर या लोकांच्या नोकरीसाठी सुद्धा मी उपोषण करतो आहे। तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या आधारावर नोकरी द्यावीच लागेल। जर तुम्ही नोकरी दिली नाही तर संपूर्ण राज्य बंद करण्याची ताकद सुद्धा या महाराष्ट्रातील 9 तरुणांमध्ये आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पूर्ण करा। येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला इशारा या तरुणांच्या माध्यमातून मिळू शकतो। एवढंच बोलतो, इथं थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।